नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल पाटील आज पुन्हा एकदा आपल्या पुढे नवीन टॉपिक नवीन कन्सेप्ट घेऊन आलेलो आहे। जसे की तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आजच्या टॉपिकचं नाव रिव्हर्स सिलॉजिझम। बघा, याच्या आधी मी दोन व्हिडिओ पोस्ट केले होते, एक ओनली सिलॉजिझम आणि एक ओनली फ्यू सिलॉजिझम, दोन्ही एक फर्स्ट पार्ट सेकंड पार्ट असे दोन पार्ट मी पोस्ट केले होते। त्याच्यानंतर आता आपण हा नवीन पॅटर्न जो की रिव्हर्स सिलॉजिझमचा आहे, याची नेमकी कन्सेप्ट काय, याच्यावर क्वेश्चन कसे विचारले जातात ते आपण आजच्या सेशन मध्ये बघणार आहेत। सोबत सोबत मी तुम्हाला सिलॉजिझमचे बेसिक ज्या कन्सेप्ट आहेत, सम, ऑल, नो, सम नॉट आणि ओनली ओनली फ्यू तर आपण कव्हर केलेले आहेत। ह्या बेसिक कन्सेप्ट वरचे ज्या काही व्हिडिओ बनवायचे आहेत ते मी तुम्हाला याच्या पुढे बेसिक कन्सेप्ट सहित देणारच आहे। पण सध्या हा एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकणारा, मेन्स मध्ये येणारा रिव्हर्स सिलॉजिझमचा पार्ट नेमका काय आहे आणि नेमकं याच्यावर क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतात हे आपण आज डिटेल मध्ये बघूया। सोबत सोबत याच्यावर काय आपण क्वेश्चन पण सॉल्व्ह करणार आहोत। तर वेळ वाया न घालवता मी सध्या रिव्हर्स सिलॉजिझमची नेमकी कन्सेप्ट काय हे तुम्हाला थोडक्यात सांगतो। बघा, याच्या आधी आपण जे रेग्युलर सिलॉजिझमचे क्वेश्चन सॉल्व्ह करतो त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी स्टेटमेंट प्रोव्हाइड केलेले असायचे। समजा आपल्याला एक स्टेटमेंट प्रोव्हाइड केलेला आहे काहीतरी सम ए आर बी, तर आपण सम ए आर बी ची डायग्राम काढायचो। त्याच्यानंतर आपल्याला एखादं स्टेटमेंट दिलेलं आहे नो बी आर सी, तर आपण नो बी आर सी ची डायग्राम काढायचो या टाइप। तर स्टेटमेंट जे प्रोव्हाइड केलेलं असायचं आपल्याला त्याची डायग्राम आपण काढायचो आणि त्याच्यावर आपल्याला काही कन्क्लुजन्स विचारले जायचे आणि ते कन्क्लुजन्स 1 2 3 जे काही कन्क्लुजन दिलेले आहेत आपल्याला ते फॉलो होतात किंवा होत नाहीत हे आपण रूल नुसार चेक करायचं, जे काही सिलॉगचे रूल आहेत त्याच्यानुसार। तर सगळ्यात महत्त्वाचा आधीचा जो पार्ट होता, जो बेसिक सिलॉजिझमचा, रेग्युलर सिलॉजिझमचा, त्याच्यामध्ये स्टेटमेंट प्रोव्हाइड केलेलं असायचं, त्याच्यावर आपण डायग्राम काढायचो आणि विचारलेले कन्क्लुजन फॉलो होतात किंवा होत नाही हे चेक करायचं, ठीक आहे। पण नेमकं रिव्हर्स सिलॉजिझम मध्ये काय वेगळं आहे सर? मग बघा, रिव्हर्स सिलॉजिझम मध्ये तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं नसेल, तुम्हाला दिलेले असतील कन्क्लुजन्स। काय दिलेलं असेल तुम्हाला? कन्क्लुजन्स दिलेले असतील। मग आता नेमकं करायचं काय सर त्या कन्क्लुजनचं? समजा तुम्हाला एक कन्क्लुजन दिलेलं आहे सम ए कॅन बी बी, सम ए कॅन बी बी, आणि दुसरं एखादं कन्क्लुजन दिलेलं आहे तुम्हाला। बघा, मी कन्क्लुजन म्हणतो, इथं स्टेटमेंट नाही दिलं आपल्याला, आणि आपण डायग्राम कशाची काढतो? स्टेटमेंटची डायग्राम काढतो, कन्क्लुजनची काढत नाही। तर सम ए कॅन बी बी, आणि समजा अजून एखादं दिलं असेल आपल्याला सम बी आर नॉट सी, सम बी आर नॉट सी, असं एक कन्क्लुजन दिलं। तर क्वेश्चनचा फॉर्मॅट काय असेल? रिव्हर्स सिलॉग मध्ये कन्क्लुजन तुम्हाला दिलेले असतील आणि ते दोन्हीच्या दोन्ही कन्क्लुजन बरोबर असले पाहिजे, ते फॉलो झाले पाहिजे। बट तुम्हाला ते फॉलो होतील किंवा होणार नाही कशावरून बघायचं? तर तुम्हाला ऑप्शन मध्ये 1 2 3 4 आणि 5 असे स्टेटमेंट प्रोव्हाइड केलेले असतील। आता इथं थोडं काम तुमचं अवघड आहे। कशामुळं? तर हे दोन कन्क्लुजन तर फॉलो झाले पाहिजे, पण 5 पैकी कोणत्या स्टेटमेंटची डायग्राम काढल्यानंतर, 5 पैकी कोणत्या स्टेटमेंटची डायग्राम काढल्यानंतर हे कन्क्लुजन फॉलो होतात ते चेक करायचं आहे तुम्हाला। म्हणजे बेसिकली 5 पैकी कोणत्याही एका स्टेटमेंटचं डायग्राम जेव्हा काढेल आपण, त्या डायग्रामवर डिपेंड हे दोन कन्क्लुजन फॉलो झाले पाहिजे। तर तसं कोणतं स्टेटमेंट आहे ज्याच्यावर हे दोन कन्क्लुजन फॉलो झाले होतील ते तुम्हाला स्टेटमेंट चेक करायचं आहे। तर बघा, उलट कार्यक्रम काय आहे हा? याच्या आधी स्टेटमेंट आपल्याला एकच दिलेलं असायचं आणि त्याची डायग्राम काढायचो आणि हे कन्क्लुजन फॉलो होतात किंवा नाही होत हे आपण रेग्युलर सिलॉग मध्ये बघायचो। पण इथं काय आहे, एखाद्या वेळेस आपल्याला 5 स्टेटमेंटच्या डायग्राम काढाव्या लागतील, ठीक आहे, कारण की हे दोन कन्क्लुजन नेमकं कोणत्या डायग्राम मध्ये, कोणत्या स्टेटमेंट मध्ये फॉलो होतात हे चेक करायचं आहे। एखाद्या वेळेस फर्स्ट मध्ये होणार नाही, सेकंड मध्ये होणार नाही, थर्ड मध्ये नाही, फोर्थ मध्ये नाही, 5व्या स्टेटमेंटची डायग्राम काढल्यानंतर ते फॉलो होईल। पण याच्यात 5 स्टेटमेंटची डायग्राम काढायची गरज आहे किंवा नाही, किंवा याच्यात काही शॉर्ट ट्रिक्स आहेत का, ते मी लगेच क्वेश्चन मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेल। पण आता फॉर्मॅट लक्षात घ्या, कन्क्लुजन दिलेलं असेल ते डेफिनेटली फॉलो झालं पाहिजे। नेमकं कोणत्या स्टेटमेंटची डायग्राम काढल्यावर ते फॉलो होते हे तुम्हाला ते स्टेटमेंट फाइंड करायचं आहे। ओके, तर लगेच आपण क्वेश्चनवर येऊया। बघा, तुमच्या स्क्रीनवर हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याआधी थोडं स्क्रीन पॉज करत चला।
स्क्रीनशॉट काढत चला, तुम्ही सॉल्व्ह करून बघा आणि नंतर तुमचा आन्सर चेक करत चला. बघा मी सांगितल्याप्रमाणे पॅटर्न तोच आहे. इथं तुम्हाला कन्क्लुजन प्रोव्हाइड केलेले आहेत 2. कन्क्लुजन प्रोव्हाइड केलेले आहेत 2 आणि या कन्क्लुजनवर डिपेंड 1, 2, 3, 4 आणि 5 स्टेटमेंट प्रोव्हाइड केलेले आहेत. तर हे दोन्ही कन्क्लुजन फॉलो झाले पाहिजे अशी कोणती डायग्राम या 5 पैकी कोणत्या स्टेटमेंटची निघणार आहे हे चेक करायचं आहे आपल्याला. तर नेमकं कसं चेक करायचं, तर आपण फर्स्ट स्टेटमेंट पासून मी तुम्हाला एकदम बेसिक सांगतो, इथं कोणतीच ट्रिक नाही सांगत सध्या तरी. सध्या मी फर्स्ट स्टेटमेंट आहे तर इथूनच श्री गणेशा करेल, पहिल्याची स्टेटमेंटची डायग्राम काढेल. सम ऍपल्स आर ऑरेंज. ओके बघा, सम ऍपल्स आर ऑरेंज. त्याच्यानंतर सम ऑरेंजेस आर ग्रेप. सम ऑरेंजेस आर ग्रेप्स. नंतर नो ग्रेप्स इज बनाना. नो रिलेशन कोणामध्ये, बघा मी नो रिलेशन दाखवताना प्रत्येक वेळेस ते 2 एलिमेंट क्लिअरली मेन्शन करतो की ग्रेप्स आणि बनाना मध्ये नो रिलेशन आहे. आणि शेवटी दिलंय ऑल बनानाज आर लेमन. ऑल बनानाज आर लेमन. हे ऑल बनानाज काय असतील, लेमन्स असतील. नो रिलेशन बनाना मध्ये आणि ग्रेप्स मध्ये आहे. तर हे वरचे 2 कन्क्लुजन या डायग्रामवर, या स्टेटमेंटवर, फर्स्ट स्टेटमेंटवर फॉलो होतात का चेक करूया आपण. बघा, सम ग्रेप्स कॅन बी. कॅन बी म्हणजे पॉसिबिलिटी. सम ग्रेप्स कॅन बी लेमन होईल का. बघा हे ग्रेप्स सम मध्ये या बाहेरच्या लेमन सोबत जाऊ शकतात का पॉसिबिलिटीत. बघा मधल्या बनाना सोबत ग्रेप्सचं नो रिलेशन आहे, बाहेरच्या लेमन सोबत नो रिलेशन आहे का, नाहीये. तर हे लेमन पॉसिबिलिटी मध्ये ग्रेप्स सोबत जाऊ शकतात का, तर जाऊ शकतात. हे पहिलं कन्क्लुजन फॉलो होईल आपलं. सेकंड बघा, सम ऑरेंजेस कॅन बी बनाना. पुन्हा इथं पॉसिबिलिटीज आहेत. सम ऑरेंजेस कॅन बी बनाना. हे ऑरेंजेस जे आहेत काही, हे पॉसिबिलिटी मध्ये बनाना सोबत जाऊ शकतील का. तर बघा नो रिलेशन तर ग्रेप्स आणि बनाना मध्ये आहे. तर ऑरेंजेसचं सम पार्ट इथं बनाना सोबत येण्यासाठी आपल्याला काही प्रॉब्लेम आहे का. या दोघांमध्ये सम रिलेशन आपण दाखवू शकतो, तशी पॉसिबल डायग्राम काढू शकतो. तर हे सेकंड पण कन्क्लुजन काय झालं पाहिजे, फॉलो झालं पाहिजे. तर आता आपल्याला नशीब म्हणा की आपला पहिल्या स्टेटमेंटवर आपल्याला आन्सर भेटून गेलं. पण हेच स्टेटमेंट जर 5 नंबरला असतात आपल्याला 5 डायग्राम काढाव्या लागल्या असत्या. पण काढायची गरज आहे किंवा नाही हे पुढे एक्सप्लेन करणारच आहे मी तुम्हाला. बघा इथं आता आपण पहिल्याची डायग्राम काढली, अजून एखाद्या स्टेटमेंटची आपण डायग्राम काढून बघूयात. सेकंड नंबरच्या स्टेटमेंटची. इथं तर आपला आन्सर डायरेक्टली भेटून गेलाय, तर आपला आन्सर इथं काय असणार, ओनली फर्स्ट. पण आपण स्टेटमेंट सेकंडची एकदा डायग्राम काढून बघूया. सम ऍपल्स आर ऑरेंजेस. सम ऍपल्स आर ऑरेंजेस. त्याच्यानंतर पुढे दिले आपल्याला सम ऑरेंजेस आर ग्रेप. ओके, सम ऑरेंजेस आर ग्रेप्स. नो ग्रेप्स इज लेमन. नो ग्रेप्स इज लेमन. ग्रेप्स आणि लेमन मध्ये नो रिलेशन. आणि नो ऑरेंज इज बनाना. ओके, नो ऑरेंज, सॉरी इथं आपल्याला नो ग्रेप्स इज लेमन दिलेला आहे, बरोबर आहे. आणि नो ऑरेंज इज बनाना. हे ऑरेंज मध्ये आणि बनाना मध्ये नो रिलेशन दिलेलं आहे. ओके, आता कन्क्लुजन चेक करूया. सम ग्रेप्स कॅन बी लेमन. बघा ग्रेप्स आणि लेमन मध्ये तर नो रिलेशन दिलेलं आहे डायरेक्ट. तर तिथं समचं रिलेशन येणार आहे का, म्हणजेच या डायग्रामला काढून आपला काही फायदा नाहीये, तर इथून फॉलो होणार नाही. तिसरं, चौथं, पाचवं जरी तुम्ही स्टेटमेंटची डायग्राम काढली तर फक्त वेळ वाया जाणार आहे, कारण की आपला आन्सर ऑलरेडी भेटलेला आहे. आणि ऑप्शन जर बघितलं तर ओनली फर्स्ट, ओनली सेकंड, ओनली थर्ड, ओनली फोर्थ आणि ओनली फिफ्थ आहे. तर इथं आपला आन्सर असेल ओनली फर्स्ट. पण सर हे तुम्हाला ऑप्शन पहिल्या स्टेटमेंटमध्ये भेटलंय, तुम्ही डायग्राम काढल्या तुमचं आन्सर आलं. पण एक्झाम मध्ये असं थोडीच होणार आहे आमच्यासोबत की पहिलीच डायग्राम काढली आणि आन्सर भेटलं. कधी कधी 5वी पण डायग्राम येऊ शकते. तर शॉर्ट ट्रिक लक्षात घ्या, याच्यावर शॉर्ट ट्रिक्स लक्षात घ्या. पण याच्यासाठी बेसिक सिलॉकचे सम, ऑल, नो, सम नॉट, कन्फर्म आणि पॉसिबिलिटी ह्याचे बेसिक जे रूल आहेत, मी माझ्या टॉपिक मध्ये घेणारच आहे पुढे बेसिक पासून सिलॉक, ते तुम्हाला क्लिअर असले पाहिजे. बघा आता इथं करायचं काय नेमकं, कन्क्लुजन कोणते फॉलो झाले पाहिजे पहिले हे लक्षात घ्या. कन्क्लुजन फॉलो झाले पाहिजे सम ग्रेप्स कॅन बी लेमन, म्हणजेच ग्रेप्स आणि लेमन यांच्यामध्ये काहीतरी पॉसिबिलिटीचं रिलेशन असलं पाहिजे. यांचं काहीतरी पॉसिबिलिटीत रिलेशन असलं पाहिजे. पुढं सम ऑरेंजेस कॅन बी बनाना, म्हणजेच ऑरेंजेस आणि बनाना यांच्यामध्ये पण काहीतरी पॉसिबिलिटी मध्ये रिलेशन असलं पाहिजे. ठीक आहे. तर पुढे बघत असताना आता पहिलं तर आपलं आन्सरच आपण याच्या आधी चेक केलंय, तर बाकीचे स्टेटमेंट इलिमिनेट कसे होऊ शकतात हे बघूया. बघा इथं आता डायरेक्टली जे कन्क्लुजन विचारलेलं आहे ग्रेप्स, लेमन, ऑरेंज, बनाना, त्यांच्या रिलेटेडच स्टेटमेंट कोणतं आहे का ते बघायचं आधी. का बरं, तर बघा ग्रेप्स लेमन मध्ये आपल्याला पॉझिटिव्ह रिलेशन पाहिजे,
तर ग्रेप्स लेमन विषयी एक्झॅक्ट अपोजिट निगेटिव्ह काय दिले का बघूया. बघा, नो ग्रेप्स इज लेमन. ग्रेप्स आणि लेमनचं जर नो रिलेशन दिलंय तर ग्रेप्स आणि लेमन मध्ये पॉसिबिलिटीत रिलेशन येईल का, हे स्टेटमेंटच चेक करायची गरज नाही आपल्याला. जरी हे आपल्याला 5 नंबरला दिलेलं असतं तरी हे 2 नंबरचं स्टेटमेंट आपण लगेच एलिमिनेट केलं असतं. पुढे बघा, नो ऑरेंज इज बनाना. अजून एक त्याच्यात हिंट दिली, ऑरेंज आणि बनाना मध्ये नो रिलेशन आहे. मग नो रिलेशन आहे तर त्यांची कॅनची पॉसिबिलिटी सोबत येईल का हो, नाही येणार. मग ही सेकंड स्टेटमेंट आपलं ऑलरेडी कॅन्सल झालं. पुढे बघा, इथं पण तिसऱ्यामध्ये नो ग्रेप्स इज लेमन. ग्रेप्स लेमन मध्ये नो रिलेशन असेल तर पॉसिबिलिटी सोबत येतील का, डायग्राम काढायची गरज नाही. नो ऑरेंज इज बनाना. बघा, ऑरेंज आणि बनाना मध्ये नो रिलेशन दिलंय. आपल्याला ऑरेंज आणि बनाना मध्ये पॉसिबिलिटीचं रिलेशन पाहिजे. नो रिलेशन असेल तर त्यांची पॉसिबिलिटी येईल का, नाही येणार. पुढे नो ऑरेंज इज बनाना असं दिलेलं आहे. ऑरेंज आणि बनानात जर नो रिलेशन असेल तर पॉसिबिलिटीत त्यांचं सम रिलेशन येईल का, नाही येणार. तर या पण स्टेटमेंटची मला डायग्राम काढण्याची गरज नाही. तर इथं माझं डायरेक्टली आन्सर काय असणार आहे, ओनली स्टेटमेंट फर्स्ट. हे जरी स्टेटमेंट माझं 5 नंबरला असतं तरीही मी बाकीचे इझिली इलिमिनेट करून माझं आन्सर टिक केलं असतं, ऑप्शन फर्स्ट किंवा फिफ्थ जे काही दिलेलं असतं ते. तर सध्या आपलं आन्सर इथं असेल ओनली फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चनवर येऊया. पण आता सॉल्व्ह करण्याआधी डायग्राम काढण्याची गडबड नाही करायची कधीच. या टाईपमध्ये रिव्हर्स सिलॉग मध्ये स्टेटमेंट 1 पासून 5 पर्यंत डायग्राम काढायला लागायचं नाही. पहिले स्टेटमेंटचं कन्क्लुजन काय फॉलो करायचे ते चेक करून घ्यायचे. ते चेक केल्यानंतर कोणतं इलिमिनेट होते ते बघायचं आणि इलिमिनेट झाल्यानंतर 1, 2 किंवा 3 जास्तीत जास्त राहत असतील तर तेवढ्या डायग्राम काढून बघायच्या. ठीक आहे, बघूया. आपल्याला रिलेशन पाहिजे सम हिल्स आर रिव्हर. आता मी कशाची डायग्राम नाही काढणार पहिले, तर मला सम हिल्स आर रिव्हर हे कन्फर्म मध्ये पाहिजे. म्हणजेच हिल्सचं रिलेशन रिव्हर सोबत असलंच पाहिजे सम मध्ये. ओके, हिलचं रिलेशन रिव्हर सोबत असलंच पाहिजे. एक हे कन्क्लुजन असलं पाहिजे. दुसरं बघा, सम माउंटेन्स कॅन बी हिल्स. म्हणजे हिल आणि माउंटेन मध्ये पॉसिबिलिटी कॅन लिहून टाकतो मी इथं, पॉसिबिलिटीचं रिलेशन असलं पाहिजे. आता आपण याच्या एक्झॅक्ट काही स्टेटमेंट भेटतात का हे बघूया. स्टेटमेंट नंबर 1 मध्ये बघा काय दिलेलं आहे, नो रिव्हर. हे बघा, नो रिव्हर इज हिल. नो रिव्हर इज हिल दिलेलं आहे. जर नो रिव्हर इज हिल असेल तर सम हिल आर रिव्हर कन्फर्म मध्ये येईल का, येणार नाही. याची डायग्राम काढायची गरज नाही. पुढे बघूया, इथं बघा नो माउंटेन इज हिल. माउंटेनचं आणि हिलचं नो रिलेशन दिलंय. तर हिल आणि माउंटेन मध्ये पॉसिबिलिटी मध्ये काही रिलेशन येणार आहे का, नाही येणार. आता नेमकं हे निगेटिव्ह दिलेलं आहे स्टेटमेंट, त्याची पॉसिबिलिटी येईल का. निगेटिव्ह दिलं कन्फर्म तर त्याच्यात पॉझिटिव्ह फॉलो होईल का, किंवा सर्व पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे तर निगेटिव्ह फॉलो होईल काय, सगळं बेसिक मध्ये घेणार आहे मी. ओके ओके, पुढचं हे 2 एलिमिनेट झाले. तिसरं स्टेटमेंट बघा, इथं पुन्हा दिलेलं आहे नो रिव्हर इज हिल. रिव्हर आणि हिल मध्ये नो रिलेशन असेल तर समचं रिलेशन येईल का, येणार नाही. पुढे बघा, इथं अजून एकदा नो रिव्हर इज हिल. रिव्हर आणि हिल मध्ये नो रिलेशन दिलंय तर यांच्यात समचं रिलेशन येणार आहे का, नाही. तर इथं आपलं डायरेक्टली आन्सर काय असलं पाहिजे, ओनली 5. तरी आपण त्याची स्टेटमेंटची डायग्राम एकदा काढून बघूया. ठीक आहे, स्टेटमेंटची डायग्राम एकदा 5 नंबरच्या काढून बघूया. बघा 5 नंबरचं स्टेटमेंट काय प्रोव्हाइड केलेलं आहे आपल्याला, ऑल माउंटेन आर रिव्हर. हे बघा, ऑल माउंटेन आर रिव्हर. त्याच्यानंतर सम रिव्हर्स आर हिल. ओके, सम रिव्हर्स आर हिल. त्याच्यानंतर सम हिल्स आर रोड. थोडं कन्फ्युजन होऊ शकते कारण की आर पासून 2 स्टेटमेंट आहेत. ऑल माउंटेन आर हे रिव्हर आहे. नंतर सम रिव्हर्स आर हिल्स दिलेला आहे. सम रिव्हर्स आर हिल्स एच. आणि सम हिल्स आर रोड दिलेला आहे. इथं दिलंय रोड आणि आधी दिलं होतं रिव्हर. आणि नो रोड इज वे. रोड मध्ये आणि कोणामध्ये, वे मध्ये नो रिलेशन दिलेलं आहे आपल्याला. ओके, तर कन्क्लुजन काय फॉलो करायचे होते आपण 5व्या स्टेटमेंटची, कारण की 4 तर आपले ऑलरेडी एलिमेंट झाले होते. तर बघा, सम हिल्स आर रिव्हर. हे बघा, सम हिल्स आर रिव्हर स्टेटमेंट मध्ये आहे तर पहिलं तर फॉलो झालं पाहिजे. दुसरं, सम माउंटेन्स कॅन बी हिल. माउंटेन आणि हिलचं पॉसिबिलिटीत रिलेशन येऊ शकते का. हे बघा, हे माउंटेन आणि हे हिल पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहेत दोन्ही, एकमेकाविषयी रिलेशन जरी दिलेलं नसेल
नो रिलेशन तर नाही दिलं यांच्यामध्ये, पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे इथपर्यंत तरी माउंटेन आणि हिल मध्ये, तर त्यांची पॉसिबिलिटी सम रिलेशन येऊ शकते. तर आपलं स्टेटमेंट 5 एकदम बरोबर आहे. लगेच नेक्स्ट क्वेश्चनवर येऊया. सॉल्व्ह करत असताना पुन्हा एकदा त्याचा स्क्रीनशॉट काढत चला किंवा व्हिडिओ पॉज करून तो क्वेश्चन सॉल्व्ह करत चला. लगेच आपण इलिमिनेट कोणते कोणते होतात बघूया. पाहिजे काय बघा, नो नोट इज बॅग. नोट आणि बॅग मध्ये काय पाहिजे आपल्याला, नो रिलेशन पाहिजे. पुढं सम पेन्सिल आर बॅग. ठीक आहे, पेन्सिल आणि बॅग मध्ये कन्फर्मचं सम रिलेशन असलं पाहिजे. कन्फर्म बघा, पॉसिबिलिटी असेल तर मी कॅन लिहितोय, पण पेन्सिल आणि बॅग मध्ये काय असलं पाहिजे, समचं रिलेशन असलं पाहिजे. बघूया कुठं कुठं आहे किंवा एखादं इलिमिनेट होते का बघूया आपण. फर्स्ट स्टेटमेंट आपल्याला नोट बॅग मध्ये नो रिलेशन पाहिजे. ओके, आणि पेन्सिल बॅग मध्ये सम. हे बघा इथं सम पेन्सिल आर बॅग, नो बुक इज बॅग, नो बुक इज बॅग, बुकचं काय दिलं नाही. नो नोट इज बुक, नो नोट इज बुक. ओके, त्याच्यावर आपल्याला डायरेक्टली जे कन्क्लुजन दिलेत, नोट बॅग निगेटिव्ह पाहिजे, त्यांच्याविषयी आपल्याला काहीच दिलेलं नाही. पेन्सिल बॅग विषयी आपल्याला सम पाहिजे, तर पेन्सिल बॅग विषयी आपल्याला निगेटिव्ह काही दिलेलं नाही. सध्या त्याला स्किप करूया, सेकंड वर येऊया. बघा इथं काय दिलंय, नो बॅग इज पेन्सिल. सेकंड स्टेटमेंट मध्ये दिलंय नो बॅग इज पेन्सिल. जर बॅग आणि पेन्सिल मध्ये नो रिलेशन असेल तर पेन्सिल आणि बॅगचं सम रिलेशन येणार आहे का, नाही येणार. सेकंड इलिमिनेट होईल. इकडे बघा, आपल्याला पाहिजे नो नोट इज बॅग, तर नो बुक इज बॅग, सम बॅग्स आर पेन्सिल. तर ठीक आहे, याच्यात पण आपल्याला इलिमिनेट डायरेक्टली नाही होत. फोर्थ मध्ये बघूया, नो बॅग इज पेन्सिल दिलेला आहे. बघा इथं नो बॅग इज पेन्सिल, बॅग आणि पेन्सिल मध्ये नो रिलेशन असेल तर समचं रिलेशन येणार आहे का, नाही येणार. पुन्हा आपल्याला ऑल नोट्स आर बुक, ऑल बुक्स आर बॅग. ओके, आणि सम बॅग्स आर पेन्सिल. दोन तरी सध्या इलिमिनेट झालेत. तर आता दोन इलिमिनेट झालेत. आता इथं ज्यांचे ज्यांचे रूल्स क्लिअर आहेत त्यांचं अजून एक इलिमिनेट होईल. कोणतं, तर बघा, ऑल नोट्स आर बुक, ऑल बुक्स आर बॅग, सम बॅग्स आर पेन्सिल. सगळे स्टेटमेंट कसे आहेत, पॉझिटिव्ह. मग सगळे स्टेटमेंट जर पॉझिटिव्ह असतील तर कन्फर्म मध्ये निगेटिव्ह नो नोट इज बॅग फॉलो होईल का. सगळे स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल तर कन्फर्म निगेटिव्ह कधीच फॉलो होणार नाही. या पण स्टेटमेंटची डायग्राम काढायची गरज नाही. म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड, फोर्थ आणि फिफ्थ आपला इलिमिनेट झालाय. राहिलेले आपल्याजवळ आहेत दोन ऑप्शन, तर त्याच्यापैकी पहिल्याची डायग्राम आपण काढून बघूया. बघा, दोन स्टेटमेंट राहत असतील तर दोन स्टेटमेंटची डायग्राम काढायला आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही. पहिल्या स्टेटमेंटची डायग्राम काढून बघूया. नो नोट इज बुक, नोट आणि बुक मध्ये नो रिलेशन दिलेलं आहे. आता इथं बुक लिहावं लागेल कारण की त्याच्यात बॅग पण दिलेले आहेत. नोट आणि बुक मध्ये नो रिलेशन दिलेलं आहे. नो बुक इज बॅग, बुक आणि बॅग मध्ये नो रिलेशन दिलेलं आहे. ओके, आणि सम बॅग्स आर पेन्सिल, सम बॅग्स आर पेन्सिल. ओके, सम बॅग्स आर पेन्सिल. बघा, आपल्याला पाहिजे काय होतं, नो नोट इज बॅग. बॅग आणि नोट मध्ये कुठं नो रिलेशन दिलंय का आपल्याला, यांच्यात काहीच रिलेशन दिलं नाही, तर कन्फर्म मध्ये निगेटिव्ह नाही म्हणता येणार. किंवा पुढचं काय दिलंय, सम पेन्सिल आर बॅग. सम पेन्सिल आर बॅग आहे तिथं, पण नो नोट इज बुक आपलं, सॉरी, नो नोट इज बॅग आपलं फॉलो होत नाही कारण की यांच्याविषयी दिलेलं नाही आपल्याला. आन्सर आपलं काय असलं पाहिजे, ऑप्शन सी. कशामुळे, तर कारण की ते एकच उरलेलं आहे. त्याची एक डायग्राम जर काढायची असेल तर बघूया आपण. ऑल नोट आर बुक, ऑल नोट आर बुक. त्याच्यानंतर नो बुक इज बॅग, नो बुक इज बॅग. 3 नंबरचं स्टेटमेंट जे राहिले त्याची डायग्राम काढून बघतोय आपण. आणि शेवटी दिले सम बॅग्स आर पेन्सिल, सम बॅग्स आर पेन्सिल. बघा, सेकंड कन्क्लुजन विचारलं होतं, इथं बॅग्स आर पेन्सिल दिलेलं आहे. नो नोट इज बॅग. बघा, बॅगचं आणि बाहेरच्या बुकचं नो रिलेशन दिलेलं आहे. म्हणजेच बॅगचं आणि बुकच्या मध्ये असलेल्या नोटचं पण नो रिलेशन असलं पाहिजे. या बाहेरच्या बुकचं नो रिलेशन आहे बॅग सोबत, म्हणून मध्ये असलेल्या नोटचं पण बॅग सोबत नो रिलेशन, म्हणजेच नो नोट इज बॅग फॉलो होईल. सम पेन्सिल आर बॅग, हे बघा सम पेन्सिल आर बॅग इथं आहे, तर आपला आन्सर काय असलं पाहिजे, ओनली थर्ड, ऑप्शन सी. तर इथं आपण 3 इलिमिनेट केले होते, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपण शिकलो की सगळे स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल तर कन्फर्म निगेटिव्ह काहीच फॉलो होणार नाही. आणि शेवटी 2 स्टेटमेंट जे राहिले त्यांचे आपण फास्ट मध्ये डायग्राम काढून चेक केलेला आहे. ओके, पुढं
चौथा क्वेश्चन बघा. आता चौथा क्वेश्चन पुन्हा एकदा सॉल्व्ह करताना मी पहिले चेक करेल, मला ऑल लीव्ज आर फ्लॉवरची पॉसिबिलिटी पाहिजे. म्हणजे ऑल लीव्ह आर फ्लॉवर यांचं ऑलचं रिलेशन पाहिजे. फ्लॉवर आणि लीव्हचं ऑलचं रिलेशन, ते पण पॉसिबिलिटीमध्ये कॅन लिहूया आपण समजा, हे रिलेशन पाहिजे. आणि नो लीफ इज रूट. बघा लीव्ज आणि लीफ एकच आहे, ते लक्षात घ्या. ते सिंग्युलर प्लुरल दिलेलं आहे आपल्याला. लीफ आणि रूट मध्ये नो रिलेशन दिलेलं आहे. म्हणजेच लीव्ज आणि रूट मध्ये नो रिलेशन पाहिजे, यांच्यात नो रिलेशन असले पाहिजे. ठीक आहे. आता स्टेटमेंट आपल्याला बघा नो रिलेशन पाहिजे एकात, आणि लिव्ह आणि फ्लोअर मध्ये ऑल ची पॉसिबिलिटी असली पाहिजे. इलिमिनेट कोणते कोणते होतात ते बघूया पहिले आपण. रूट्सच दिलंय ना, हा लीफ आणि रूट्सच नो रिलेशन. पहिल्या याच्यात इलिमिनेट होण्यासारखं कोणतं स्टेटमेंट आहे का बघा. नो ट्री इज फ्लॉवर, सम प्लांट्स आर फ्लॉवर, ऑल रूट्स आर लिव्स, ऑल रूट्स आर लिव्स. हे बघा ऑल रूट्स आर लिव्स दिलेलं आहे. जर सगळे रूट्स लिव्स असतील तर नो लीफ इज रूट फॉलो होईल का? नाही होणार. सगळे रूट्स जर लिव्स असतील तर त्यांचं नो रिलेशन येणार आहे का? नाही येणार. पुढं ऑल ट्रीज आर फ्लॉवर, ओके. सम प्लांट्स आर फ्लॉवर, ओके. ऑल रूट्स आर प्लांट, ऑल रूट्स आर प्लांट, ओके. नो लीफ इज प्लांट. हा इलिमिनेट नाही होणार सध्या आपला. बघूया डायरेक्ट कन्क्लुजनला आपण कनेक्ट करतोय तर तो नाही होणार. तिसऱ्या स्टेटमेंट मध्ये बघूया. तिसऱ्यामध्ये सम ट्रीज आर फ्लॉवर, हे बघा इथं दिलेलं आहे ऑल रूट्स आर लिव्ज. ऑल रूट्स आर लिव्ज. ऑल रूट्स जर लिव्ज असतील तर लीफ आणि रूट मध्ये नो रिलेशन येणार आहे का? नाही येणार. तिसरं एक इलिमिनेट होईल आपलं. पुन्हा नो लीफ इज फ्लॉवर, हे बघा इथं काय दिलंय नो लीफ इज फ्लॉवर. लीफ आणि फ्लॉवर मध्ये नो रिलेशन आहे, तर लिव्ज आणि फ्लॉवर मध्ये पॉसिबिलिटी मध्ये ऑल येतील का? नाही येणार. जर नो रिलेशन असेल तर ऑलची पॉसिबिलिटी फॉलो नाही होणार. पुन्हा इथं बघा ऑल रूट्स आर लिव्ज दिलेला आहे. ऑल रूट्स आर लिव्ज. आपल्याला नो लीफ इज रूट, नो रिलेशन पाहिजे, नो लीफ इज रूट पाहिजे. आणि इथं ऑल रूट्स आर लिव्ज दिलं तर तेही फॉलो होणार नाही. तर इथं डायरेक्टली आपला आन्सर काय असणार आहे? सेकंड. तरी आपण एकदा सेकंडची डायग्राम काढून बघूया. सेकंड नंबरच्या स्टेटमेंटची डायग्राम काढून बघूया की ते बरोबर येते का. कारण की इथं ओनली दिले, चेक करायची तशी गरज नाही. तरी आपण बघूया. ऑल ट्रीज आर फ्लॉवर, ऑल ट्रीज आर फ्लॉवर. सम प्लांट्स आर फ्लॉवर, ओके. सम प्लांट्स आर फ्लॉवर. ऑल रूट्स आर प्लांट, ऑल रूट्स आर प्लांट. याच्या आधी काय दिलं आपल्याला? सम प्लांट्स आर फ्लॉवर, हे प्लांट. आणि ऑल रूट पाहिजेत प्लांटच्या मध्ये. ऑल रूट आर प्लांट. आणि नो लीफ इज प्लांट, नो लीफ इज प्लांट. प्लांट मध्ये आणि लीफ मध्ये नो रिलेशन दिलंय, ओके. पहिलं कन्क्लुजन ऑल लिव्ज आर फ्लॉवर इज अ पॉसिबिलिटी. ऑल लिव्ज, हे लिव्ज सगळेच्या सगळे फ्लॉवर मध्ये जाण्याची पॉसिबिलिटी आहे का? नाही. इथे जाऊ शकतात, यांना कोणीच अडवलं नाही. लिव्हचं नो रिलेशन कोणासोबत आहे? फक्त प्लांट सोबत. सेकंड नो लीफ इज रूट. हे बघा या लिव्हचं नो रिलेशन कोणासोबत आहे? बाहेरच्या प्लांट सोबत. मग बाहेरच्या प्लांट सोबत जर नो रिलेशन असेल लिव्हचं, तर प्लांटच्या मध्ये असलेल्या रूट सोबत पण नो रिलेशन असलं पाहिजे. म्हणजे सेकंड कन्क्लुजन इथं फॉलो होईल. आपला आन्सर इथं काय असलं पाहिजे? क्वेश्चन कोणता आपण डायग्राम काढली? सेकंडची, ओके. आन्सर असलं पाहिजे सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन लगेच येऊया आपण. क्वेश्चन नंबर 5. बघा या टाईपचे क्वेश्चन मी तुम्हाला पीडीएफ मध्ये तर प्रोव्हाइड करणार आहे आपल्या साईडवर, याच्यावर एबीडी संकल्पवर. पण सध्या जे 30-40 मिनिटाचं लेक्चर आहे त्याच्यामध्ये जेवढे काही क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतात तेवढे मी करणार आहे. तोपर्यंत तुम्ही हा क्वेश्चन एक सॉल्व्ह करून बघा. मी लगेच पाणी पिऊन हा क्वेश्चन एक्सप्लेन करेल. हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह केला असं कन्सिडर करूया आपण. पुन्हा एकदा कन्क्लुजन जर चेक केले तर ऑल रूम्स बिंग टेबल इज अ पॉसिबिलिटी. रूम्स सगळेच्या सगळ्या, ऑल रूम्स ह्या काय पाहिजेत? टेबल असण्याची काय असली पाहिजे? पॉसिबिलिटी असली पाहिजे. हे आपल्याला फॉलो झालं पाहिजे. ऑल रूम टेबल असण्याची, इथं कॅन लिहिलेलं आहे हे मी. तर हा पुढं नो रूम इज चेअर. बघा रूम आणि चेअर मध्ये नो रिलेशन असलं पाहिजे. बघा कुठंच आपण डायग्राम काढत नाही, हे नो रिलेशन असलं पाहिजे. फक्त आपण इलिमिनेट ऑप्शन बघतोय कोणते कोणते होतात. तर बघा पहिल्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे?
ऑल रूम्स आर फॅन, ओके त्याचा काही संबंध नाहीये. नो फॅन इज टेबल, त्यांचा काही संबंध नाही. सम चेअर्स आर टेबल, सम चेअर्स आर टेबल, काही घेणं देणं नाही. सम टेबल्स आर व्हॅन, काही घेणं देणं नाही. तर पहिला आपण स्किप करूया. नो रूम्स आर टेबल दिलेलं आहे इथं, हे बघा. नो रूम्स आर टेबल सेकंड स्टेटमेंट मध्ये दिलेलं आहे. जर नो रूम्स आर टेबल असेल, टेबल आणि रूम मध्ये नो रिलेशन असेल, तर ऑल रूम्स आर टेबल इज अ पॉसिबिलिटी फॉलो होईल का? नाही होणार. सेकंड इलिमिनेट होईल. पुढं ऑल रूम्स आर फॅन, ओके ऑल फॅन्स आर चेअर, हे बघा. तिसऱ्यामध्ये अजून एक तुम्हाला इंटरेस्टिंग पार्ट भेटेल, याच्या आधी मी सांगितलंय. ऑल रूम्स, ऑल फॅन्स, सम चेअर्स, सम टेबल, सगळे स्टेटमेंट कसे आहेत? पॉझिटिव्ह आहेत. सगळे स्टेटमेंट जर पॉझिटिव्ह असेल तर रूम आणि चेअर मध्ये कन्फर्म निगेटिव्ह रिलेशन येईल का? नाही येणार. चेक करायची गरज नाही. पुन्हा ऑल रूम्स आर फॅन, नो फॅन इज चेअर, नंतर ऑल चेअर आर टेबल, ऑल चेअर आर टेबल, पुन्हा सम टेबल्स आर व्हॅन, हे पण आपल्याला इलिमिनेट नाही होणार सध्या. बघूया पाचवं स्टेटमेंट. त्याच्यामध्ये दिलं आपल्याला सगळे स्टेटमेंट जर चेक केले तर ऑल रूम्स, ऑल फॅन्स, ऑल चेअर, सम टेबल, सगळे पॉझिटिव्ह असतील तर कन्फर्म निगेटिव्ह फॉलो होणार आहे का? नाही होणार. आपल्या जो दोन ऑप्शन राहत आहेत, ऑप्शन नंबर फर्स्ट आणि 4, पुन्हा एकदा चेक करूया त्याच्यात काय इलिमिनेट होते का. ऑल रूम्स आर फॅन, नो फॅन इज टेबल, फॅन आणि टेबल मध्ये नो रिलेशन, त्याचं काहीच दिलं नाही डायरेक्ट. सम चेअर्स आर टेबल, सम चेअर्स आर टेबलचंही काही दिलं नाही आपल्याला. सम टेबल्स आर व्हॅन, काहीच दिलं नाही. इथं ऑल रूम्स आर फॅन, रूम आणि टेबल चेक करायचं आहे. नो फॅन इज चेअर, फॅन चेअरचं काही विचारलं नाही आपल्याला. ऑल चेअर आर टेबल, नाही विचारलं. तर दोन्ही स्टेटमेंट आपल्याला कन्फ्युजिंग आहेत. तर दोन्ही पैकी आपल्याला एकाची डायग्राम किंवा दोघांची पण काढायची एखाद्या वेळेस गरज पडू शकते. तर पहिल्या स्टेटमेंटची आपण डायग्राम लगेच चेक करूया. फर्स्ट स्टेटमेंट काय दिलेलं आहे आपल्याला बघा. फर्स्ट स्टेटमेंटची डायग्राम आपण काढून घेऊया. ऑल रूम्स आर फॅन, बघा मेन्स लेवलला जर क्वेश्चन आला आणि तुम्हाला 2 किंवा जास्तीत जास्त 3 डायग्राम जर काढायची वेळ येत असेल तर बिंदास्त फास्ट मध्ये डायग्राम काढून घ्यायची आणि आन्सर आपलं चेक करायचं. ऑल रूम्स आर फॅन, नंतर नो फॅन इज टेबल, नो फॅन इज टेबल, फॅन आणि टेबल मध्ये नो रिलेशन असलं पाहिजे. त्याच्यानंतर सम चेअर्स आर टेबल, ओके सम चेअर्स टेबल असले पाहिजे. नंतर सम टेबल्स आर व्हॅन, सम टेबल्स इकडे व्हॅन पण असले पाहिजे. ओके. तर कन्क्लुजन बघा. ऑल रूम्स बिंग टेबल इज अ पॉसिबिलिटी, हे सगळेच्या सगळे रूम्स टेबल्स मध्ये जाण्याची पॉसिबिलिटी आहे का? हे इथं टेबलची डायग्राम आहे. तर आपल्याला टेबलचं आणि फॅनचं नो रिलेशन दिलेलं आहे. तर हा रूमचा पार्ट टेबल मध्ये जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. तर पहिलं आपलं डायरेक्टली एलिमिनेट होईल. राहिलं आपलं 4 नंबरचं स्टेटमेंट एक, तर तेवढं एक आपण चेक करून घेऊया. ऑल रूम्स आर फॅन, ऑल रूम्स आर फॅन, त्याच्यानंतर नो फॅन इज चेअर, फॅन आणि चेअर मध्ये नो रिलेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर ऑल चेअर्स आर टेबल, ऑल चेअर्स टेबल असले पाहिजे. त्याच्यानंतर सम टेबल्स आर व्हॅन, हे सम टेबल्स आर व्हॅन. पहिलं ऑल रूम्स बिंग टेबल इज अ पॉसिबिलिटी, हे सगळे रूम्स टेबल मध्ये. बघा आता नो रिलेशन फॅन मध्ये आणि या मध्ये असलेल्या चेअर्स मध्ये दिलेला आहे नो रिलेशन. म्हणजेच हा फॅनचा पूर्ण पार्ट या बाहेरच्या टेबल मध्ये इथं कुठंतरी ऍडजस्ट होऊ शकतो. तशी पॉसिबल डायग्राम काढू शकतो. म्हणून सगळे रूम पण पॉसिबिलिटीत इथं टेबल सोबत जाऊ शकतात. फर्स्ट फॉलो होईल इथं. सेकंड बघा. नो रूम इज चेअर, नो रूम इज चेअर, रूम आणि चेअर मध्ये बघा फॅनचं आणि चेअरचं नो रिलेशन दिलंय. तर फॅनच्या मध्ये जर रूम असतील तर या रूमचं आणि चेअरचं पण नो रिलेशन आलं पाहिजे. सेकंड पण इथं फॉलो होईल. तर इथं आन्सर काय असलं पाहिजे आपलं? ऑप्शन डी 4 नंबर. आजचा शेवटचा क्वेश्चन बघा. 6 नंबरचा क्वेश्चन मी भरपूर आणले पण वेळेमुळे मी हा शेवटचा क्वेश्चन घेतोय. तर बघा नो नोट इज कार, म्हटल्यास हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा आधी, नंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा काय दिले इथं. नो नोट, नो कार इज नोट, कार आणि नोट मध्ये नो रिलेशन पाहिजे. कार आणि नोट मध्ये नो रिलेशन असलं पाहिजे. आणि ऑल नोट्स बिंग ॲनिमल, ऑल नोट्स काय असले पाहिजे? ऑल नोट्स बिंग ॲनिमल, हे ॲनिमल असले पाहिजे. ॲनिमल असण्याची पॉसिबिलिटी, कॅन म्हणजे